बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक द.स. काकडे लिखित कादंबरी पाखऱ्या, भाग 6. दसरा जवळ आला होता. दसऱ्याला मावलाईच्या देवळामागच्या मैदानात रेड्यांची झुंज लावली जायची. त्यासाठी जो तो जंगलपट्टीतला आदिवासी आपल्या रेड्याला चारा घालून चांगला तयार करायचा. लाडबाबा आपल्या हैदऱ्याला तर चांगलाच मस्तवाल करायचा, कारण सर्वात मोठ्या असलेल्या रेड्याशी त्याचीच अंतिम झुंज असायची. लाडबाबाचा हात बरा होत आला होता. आपण पाखऱ्यामुळे वाचलोय ह्याची त्याला जाणीव असल्यानं त्याला पाखऱ्या आपल्या जवळ हवा असायचा. मावलाईच्या मैदानात दसऱ्याला हैदऱ्याची जीत व्हायला पाहिजे म्हणून त्यानं पाखऱ्याला सांगून ठेवलं होतं. मावलाईच्या हैदऱ्यापेक्षा आपला रेडा सरस आहे असं धम्याकोळ्याला वाटायचं. आपला रेडा हैदऱ्याशी झुंजताना मागं का हटतो हे मात्र त्याला कळत नव्हतं. पाखऱ्यानं जंगलपट्टीत ते 4-5 रेडे आणून हैदऱ्याशी झुंजीला लावले होते. त्या झुंजीत त्यानं हैदऱ्याची चांगलीच दमचाक चालवली होती. मावलाईच्या मैदानात पाखऱ्या पाणी सोडायचा आणि सारं मैदान चिखलानं गरगटून टाकायचा. त्या ओल्या मातीत मग हैदऱ्या हवा तसा गरगटून निघायचा. त्याच्या अंगावर सोडलेल्या रेड्याशी तो झुंज घ्यायचा. हैदऱ्यावर सोडलेल्या रेड्याला पाखऱ्यात दारू पाजत होता आणि त्याला बेफाम करत होता. ती वेळी ताकद हैदऱ्याला भारी बसत होती. मस्तकाची धडक मस्तकाला बसताच हैदऱ्याच्या डोळ्यांपुढे ठिणग्या उडत तो सावरून मग मस्तक खाली झुकून समोरच्या रेड्याला ताकदीनं मागं लोटण्याचा प्रयत्न करायचा. 3-4 रेडे एकाच वेळी पाखऱ्यानं सोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लाडबाबानं डोक्याला हात लावला. 3-4 रेडे हैदऱ्याला जिते ठेवणार नाहीत असं त्याला वाटलं होतं, पण हैदऱ्या त्या 3-4 रेड्यांना भारीच बसला होता. दसऱ्याच्या दिवशी भाला हातात घेऊन पाखऱ्यानं हैदऱ्याच्या वेसणीला कासरा लावून नदीवर नेला, पाण्यात सोडला. पाण्यात हैदऱ्या जाताच त्याच्या वेसणीचा कासरा त्यानं मोकळा केला. रानच्या हत्तीगत हैदऱ्याला आता पोहता येणार होतं. मनाप्रमाणे तो पाणी कापणार होता. हवं तसं पोहणार होता. अंडी, शेंगदाणा, मका, हिरवा चारा खाऊन पाखऱ्यानं त्याला चांगला मस्तवाल केला होता. लाडबाबाच्या सांगीप्रमाणे त्याला झुंजीसाठी तयार केला होता. धम्याकोळ्यानं आळेगावला जाऊन देवाचा रेडा लिलावात आणला होता. जुन्नर तालुक्यातला आळेगाव. त्याच गावात ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडं आपल्या गावाहून प्रवास करत आळेगावात आली. प्रवासात त्याच्यासोबत वेद बोलणारा रेडा होता. तो रेडा त्यांचा मित्र झाला होता. आळगावात वेद बोलणारा रेडा आला आणि तो एका जागी बसला, तो उठलाच नाही. त्याला कोणता आजा उद्भवला तो कळलं नाही. त्यानं चारा पाणी सोडलं आणि तिथेच आडवा झाला. तो दिवस होता चैत्र एकादशीचा. ज्ञानेश्वर महाराजांनी आणि त्यांच्या भावंडांनी त्या रेड्याची होईल तेवढी सेवा केली, पण त्याच जागी पांडुरंग वासी झाला. तिथेच मग त्याची समावेश उभारली गेली. बाजूला विठ्ठल रुक्माईचं मंदिर उभं राहिलं. गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सारं केलं. आळेगावात मग लगेच त्या वेदवाणी बोलणाऱ्या रेड्याची प्रत्येक वर्षीच्या चैत्र एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशीला यात्रा भरवू लागली. त्या रेड्याच्या समाधी मंदिराला आपले रेडे सोडू लागले. ज्ञानेश्वर महाराजांच्या रेड्यासारखे ते रेडे थोडेच वेद बोलणार होते, पण श्रद्धेपुढं काय? ह्या रेड्यांना सारी शेती मोकळी. ज्ञानेश्वरांचे रेडे म्हटल्यावर मग काय? कोणाच्याही शेतात त्यांनी घुसावं आणि टोळधाडी गत उभ्या पिकाची वाट लावावी. हवा तसा चारा आणि डोंगरावरनं वाहत येणारा पाण्याचा प्रवाह, त्याचं पोफळं पाणी. रेड्याच्या जातीला आणखी काय हवं? पण त्यामुळे झालं काय? हे सारे रेडे लोकांची वाट अडवू लागले. बेल्ल्याच्या बाजारात जनावरांचा सोमवारी बाजार भरे. तो सारा बाजार हे देवाचे रेडे उधळून लावत आपल्या मस्तकाच्या धडकेनं ते बाजारला नेली जाणारी जनावर आडवी करीत. मग गावच्या पाटलांचा निर्णय घेतला. जो रेडा जास्त धोकादायक असेल त्याचा लिलाव करायचा. त्याचे पैसे विठ्ठल मंदिराच्या फंडात जमा करायचे. ह्याच आळेगावातनं धाम्या कोळ्यानं चांगला माजलेला रेडा
हैदऱ्याच्या झुंजीसाठी म्हणून आणला होता. त्यानं गावात येताच आवाज केला, आमदारांचा रेडा मर्यायचा असेल, पण माझा रेडा ज्ञानोबारायांच्या रेड्याच्या वंशातला आहे. त्याला विद्या प्राप्त आहे. लिलावाचा रेडा धडकीसाठी डोकं वापरल्याशिवाय राहणार नाही. धर्माकोळ्यानं पण आपला रेडा नदीवर धुण्यासाठी आणला होता. सोबत त्यानं वस्त्र आणला होता. आपल्या रेड्याला झाडाला बांधून तो वस्त्रानं भादरायचं काम करणार होता. रेड्याला भादरलं की मग तो रेड्याला नदीच्या पाण्यात सोडणार होता. धर्म्याकोळ्याचा ज्ञानोबाचा रेडा पाखऱ्यानं पाहिला. त्याचे डोळेच विस्फारले. तो रेडा खरोखरच रांगडा दिसत होता. तो शरीरानं चांगलाच भरलेला होता. त्याची शिंग छाटलेली होती. मस्तक चांगलंच टणक दिसत होतं. त्याचे डोळे बटाट्यासारखे दिसत होते. त्याला व्यसन लावलेली दिसत नव्हती. तोंडाला मुरकी नव्हती. गळ्याला दोरी पण लावलेली नव्हती. तो बस म्हटलं की बस असा ऐकणारा नव्हता, पण तो एवढा रानटी दिसत नव्हता. त्यामुळं तो झुंजणार नाही असं कोणालाही वाटत होतं. पाखऱ्या, माझा रेडा पाहिलाच का? त्या धर्म्यानं पाखऱ्याला टोकलं. तुझ्या रेड्याला बघितलं आणि तुला बी बघितलं. मग आज दुपारच्याला हैदऱ्याला झुंजीला आणणार का नाही? त्यानं पाखऱ्याचा अंदाज घेतला. पाखऱ्यानं बैलांच्या झुंजी, रेड्यांच्या झुंजी लावल्या होत्या. त्या झुंजी सोडवायला त्यानं भाग पण घेतला होता. त्याला धर्म्याचं ते बोलणं डिवचणार होतं, पण पाखऱ्या असा घायकुतीला येणारा नव्हता. तो डोकं शांत ठेवणारा होता. तुझा रेडा तू भादरला का नाही? रेड्याला झाडाला बांधून त्याच्यावर वस्तारा चालवत धर्म्या बोलला. हैदऱ्या म्हणतो अंगाला वस्तारा लावू देणार नाही. का? माझ्या रेड्याकडून तो त्याचं शरीर भादरून घेणार काय? धर्म्याला पहिलं भादरणार म्हणतो मैदानात. म्हणजे तुझा हैदऱ्या काय नावाप्रमाणे मुसलमान न्हावी आहे काय? तुला नाही समजायचं हे, पाखऱ्या त्याला बोलला. पाखऱ्या असं म्हणायला आणि नदीच्या पाण्यातनं हैदऱ्या बाहेर यायला एकच गाठ पडली. हैदऱ्यानं डुक्कर मुसंडीच धर्म्याच्या रेड्याला दिली. तो रेडा हेलपाटून खाली पडला, पण लगेच सावरून तो उठला. तो पण मोकळ्या हवेत वाढलेला होता. त्यानं धडकीसाठी पवित्रा घेतला. हैदऱ्याला काय हेच हवं होतं. त्यानं त्या रेड्याची धडक पचवली आणि मग त्यानं त्याच्या डोक्याला डोकं देऊन तो रेडा तसाच मागं रेटत नेला. त्याचे मागचे पाय खाली थांबनात. टेकाडावरून तो खाली मागच्या मागे सरकून पडला होता. पाखऱ्यानं हैदऱ्याला आवाज दिला तसा हैदऱ्या सावध झाला. आपल्या रेड्याला हैदऱ्यानं अचानक धडक देऊन खाली पाडलं आणि त्याला टेकाडावरून खाली पाडलं म्हणून धर्म्या चिडला. तो वस्तारा घेऊन हैदऱ्याकडे धावला. ओरडला, मी हैदऱ्याचा गळाच वस्ताऱ्यानं कापून काढतो. पाखऱ्या हसला. वस्ताऱ्यानं दाढी करताना एखादा न्हावी माणसाचा गळा कापू शकतो? त्याचा खून करू शकतो? धर्म्या, रेड्याचं मस्तक उडवायला तुझ्या दंडात तेवढी ताकद आहे? अरे तू रेडा भादरणारा नावडा कोळी. नावड्यांनी कधी खून केला ऐकला नाही मी. नावडा दाढीचं केस कापू शकतो, मान कापू शकत नाही. डोक्याचं केस कापू शकतो, पण डोकं उडवू शकत नाही. हैदऱ्यानं मावलाईच्या यात्रेतली झुंज आधीच मारली होती. त्याच्या ताकदीचा रेडा त्यानं आधीच बाद केला होता. हैदऱ्याच्या व्यसनीला कासरा नव्हता. तो मोकळा होता. त्या स्वातंत्र्याचा फायदा घेऊनच त्यानं धर्म्याकोळ्याचा रेडा झुंजीनं उडवला होता. हैदऱ्याच्या डोळ्यात ती धुंदी शिरली आणि तो तसाच वाट फुटेल तसा जंगलपट्टीच्या रोखानं उधळत निघाला. हैदऱ्या आपल्या हातातनं निसटलाय याची जाणीव होताच पाखऱ्या भानावर आला. तो हैदऱ्याच्या मागणं पळत निघाला, पण हैदऱ्याचं दौडणं तुफान होतं. त्याचा दौडण्यात घोड्याचा वेग नव्हता, पण पाखऱ्याला तो मागं नक्कीच टाकू शकणार होता. पाखऱ्यानं हातातला कासरा आणि भाला नीट धरून दौड सुरू केली. मर्याईच्या खेळाला वळसा घालून हैदऱ्या आमदार सांबांच्या वाड्याकडे दौडत गेला तेव्हा पाखराच्या काळजात परानी खुपसल्यागत झालं. हैदऱ्या वाड्याच्या दरवाजातनं आत घुसला तर समोर येणाऱ्या कोणालाही धडकीनं उडवल्याशिवाय राहणार नाही. लाडबाबा हाताच्या आदूपणामुळे वाड्याच्या चौकात नाहीतर बैठकीच्या झोपळ्यावर असतो. तिथं हैदऱ्यानं हल्ला केला तर
पाखऱ्या पायाला चक्र बांधल्यागत निर्भय होऊन धावत होता. पाखऱ्या जंगलचा हिंडफिऱ्या, त्याला समदे आडमार्ग माहीत. रेडा तसा आडमार्गाने धावणारा नव्हता. जंगलातली झाडं झुडपं त्याच्या बोजड शरीराला सहजपणे धावू देणारी नव्हती. पाखऱ्याची गोष्ट अलगच. पाखऱ्याच्या पायातली पायतानं कुठं पडली ते त्याला कळलंही नाही. पळताना पायात काटे मोडले किती, पायांची सालटी निघून पाय रक्तबंबाळ झाले किती, हे त्यानं पाहिलंच नाही. वाड्यापुढं तो आला तर तिथं सारं सुनसान. आमदार साहेब नव्हते. तो तसाच वाड्याच्या दरवाजातून आत गेला तर लाडबाबांना आवाज दिला, पाखऱ्या, मर्याईच्या देवळाकडे जा. आमदारानं मोगा गेल्यात घोड्यावरनं. हैदऱ्याला आंघोळ घालून कुठं बांधलास तू? ते ऐकलं आणि पाखऱ्या तसाच मागे झाला. तो मर्याईच्या देवळाकडे जायला लागला तर सारा गोंधळच उडाला. लोकांची पळापळ त्याला दिसत होती. चिमण्या चिलम्यासारखे राखणदार पण घोड्यावरनं दौड करीत वाड्याकडे जात होते. चिमण्या! पाखऱ्यानं हाक घातली. चिमण्या घोड्यावरच होता. त्यात त्याची घोडदौड. तो कशाला ऐकतोय? त्याच्या पुढची कॉपी म्हणजे चिलम्या. चिलम्या म्हणजे नुसता धूर. त्याला बडबड तेवढी करता यायची, बाकी तो कामाचा नव्हता. चिमण्या चिलम्या घोडदौडीत सटकली. बाजूला एक घोडं झाडाला बांधलेलं होतं. ते कोणाचं होतं पत्ता नव्हता. पाखऱ्याला त्याचं काही देणं घेणं नव्हतं. त्यानं त्याचा लगाम हाती घेतला व घोड्यावर उडी घेतली. पाखऱ्या वजनदार गडी. त्यात घोड्यावर बसताच त्याला फटका मारण्याची त्याची खोड. घोड्यानं लगेच चौकूर उधळावं अशी त्याची इच्छा. पण त्या नवक्या घोड्याला हे सारं वेगळंच वाटल्यानं तो फुरफुरला. जाग्यावरच रिंगण घालायला लागला. पाखऱ्याच तो. त्या घोड्याचं रिंगण मोडण्यासाठी त्यानं त्याच्या तोंडावरच हातातल्या ओल्या कवळीचा फोक ओढला. वेताच्या छडीपेक्षा कवळीचा वेत चमकबाज. त्यानं घोड्याच्या तोंडाजवळचं कातडं उसवलं. पोटभर चामडी उडाली. घोड्यानं मग उडीच घेतली. जमिनीवर पाय न ठरेल अशी त्यानं उडी घेतली. त्याची दौड चालू झाली. मर्याईच्या देवळाकडे तो आला तर हैदऱ्या रेडा बेफाम होऊन उधळत होता. आमदार साहेबांनी मोगाची घोडदौड होत होती. त्या दोघांच्या घोड्यांचाच त्यानं पिच्छा धरला. आमदार साहेबांचा घोडा पुढं तर मोगाचा घोडा मागे. मोगाच्या घोड्याला हैदऱ्यानं कसं गाठलं ते कळलंच नाही. घोड्याच्या पोटाखाली मुंडी घालून हैदऱ्यानं मोगाला घोड्यासकट आसमानात कसं उडवलं ते कळलं पण नाही. मोगाचा लगामावरचा हात सुटला. घोड्याची पाठ सुटली. रिकीबीतले पाय मोकळे झाले. घोडा पुढच्या झाडावर जाऊन आदळला आणि तसाच खाली आडवा झाला. मागच्या पुढच्या पायात तो मोडला होता. मोगा खाली मातीत पडली होती. तिचे केस सुटले होते. हातातला चुडा फुटला होता. तिच्या रोकानं हैदऱ्या गेला आणि तो तिला आपल्या मस्तकाची धडक देणार तोच पाखऱ्यानं तिला आपल्या घोड्यावर पटकन उचलून घेतलं. तसंच तिला आपल्या पुढ्यातनं बसून तो केव्हा दूर गेला ते हैदऱ्याला कळलंही नाही. एक हात घोड्याच्या लगामाला आणि दुसरा हात मोगाच्या कमरेभोवती घालून पाखऱ्या घोडदौड करीत जंगलपट्टीत शिरला. मोगा हैदऱ्याच्या पुढ्यात होती. तिच्या घाटदार अशा नितंबाचा स्पर्श त्याच्या मांड्यांना होत होता. पण त्याला त्याचं काही नव्हतं. पण मोगा तरुण होती. त्याचा हात तिच्या कमरेला होता. ती पडू नये म्हणून त्यानं तिला आपल्या मांड्यांकडे चांगलीच ओढून घेतली होती. जंगलपट्टीत सुरक्षित जागी आल्यानंतर पाखऱ्या भानावर आला. त्यानं घोड्यांचा लगाम खेचला आणि घोड्यावरनं तो खाली उतरला. पाखऱ्या, तू का उतरलास? आता धोका टळला आहे. असं तू म्हणतोस? अरे इथं तर धोका जादा आहे. म्हणजे? आमदार साहेब म्हणतील पाखऱ्यानं मोगाला जंगलपट्टीत नेलं. का? कशासाठी नेलं? त्याने नको तो संशय खाल्ला तर? पाखऱ्या त्या बोलण्यानं सावध झाला. मोगा, तूच जा हा घोडा घेऊन. तू हजीर हो वाड्यात, म्हणजे आमदार साहेब शक खाणार नाहीत. मी एकटी कशी जाऊ? तुला घोडदौड करता येते की? पण माझं हातपाय लटलट कापतात. त्या हैदऱ्याची अजून मनातली भीती गेली नाही माझी. पाखऱ्याला तिचं बोलणं खरं वाटलं. त्यात रानगाईंचा कळप पण तिथे उधळत येत होता. रानगाईंच्या कळपात ती दोघं सापडली तर जिवंत राहणं कठीणच. पाखऱ्यानं घोड्यावर उडी घेताच त्याच्या मागनं मोगानं उडी घेतली. तिनं त्याच्या छातीलाच आपल्या हातांची मिठी घातली. त्याचे पाय रेकिबीत होते. तिनं त्याला चिपकून आपले पाय त्याच्या पायाशी जुळवले.
रेकिबीचा आधार तिच्या पायाने घेतला. तिच्या पुष्ट मांड्या त्याच्या मांड्यांशी भिडल्या. त्याच्या बगलेतून तिनं आपले हात पुढे घेऊन त्याच्या छातीशी गुंफले. त्यामुळे तिच्या तारुण्याचे कळस त्याच्या पाठीला लागले होते. रानगाईंचा कळप दिशाहीन दौड करायला लागला. तेव्हा पाखऱ्यानं घोड्याला दणका दिला. घोडा चांगलाच उधळला. मोगा पाखऱ्याला मागणं चांगली चिपकली होती. वेलीनं झाडाला गच्च बिलगावं तशीच ती त्याला बिलगली होती. पाखऱ्या, तुला मी नरभक्षक वाघाच्या शिकारीच्या वेळी पाहिला. लाड साबला तू आवडलास, तसा तू मला बी आवडलास. लाडसाबला पाखरे आवडणं ही गोष्ट वेगळी, पण मोगाला तो आवडणं ही गोष्ट वेगळी होती. लाडबाबाला त्यानं वाचवलं होतं, म्हणून तो लाडबाबाला आवडला होता. आज तू मला वाचवलंस. तू मला वाचवलं नसतंस तर मी मेलीच असते. त्या हैदऱ्यानं माझा मुर्दा मगाशीच पाडला असता. तो बोलत नव्हता. तो घडदोड करीत होता. मोगा पाखऱ्याला पाठीमागणं चांगली चिपकून बसली होती. आमदार साहेबांचा वाडा नजरेला दिसू लागला तेव्हा त्यानं घोडदोडीचा वेग कमी केला. मोगाला घोड्यावरनं खाली उतरावयास हवं होतं. मोगाचे ते लक्षात येताच तिनं त्याच्या गालावर चापटी मारीत म्हटलं, हे काय, घोडदौड कर की. आता धोका टळला आहे. रानगाईंचा कळप बराच दूर गेला आहे. घोडा तळ्याकडे घे. तळ्याकडं? पाहिजे तर धबधब्याकडे घे. धबधब्याकडं? तिकडं कशाला? नाम्याची ती गोदा तुला तिथे भेटत असते ना. माझ्यापासून काही लपवू नकोस. काय? ते ऐकलं आणि त्यानं घोड्याचा लगाम जागीच खेचला. मला त्या गोदानंच सांगितलं. म्हणाली आम्ही दोघं लगीन करणार म्हणून. असं ती बोलली? वा, गोदाचं नाव घेत नाहीस तू. तिचं नाव घ्यायला तू लाजतोस की काय? पाखऱ्या हुशार होता. तो असा हाती येणारा नव्हता. मोगाला त्यानं पहिल्याच भेटीत ओळखलं होतं. वाघापासून तिला आपण वाचवलं नाही. तिला तशी वाचवण्याची गरज पण नाही, कारण ती पराक्रमी आहे. वाघाशी ती भाल्यानं पण लढू शकते. हैदऱ्यानं अचानक चाल केली म्हणून ती संकटात सापडली. तिच्या हातात आला असता तर तिनं हैदऱ्या पण आडवा केला असता. पण असा अचानक प्रसंग आल्यावर चांगला पराक्रमी पण हतबल होतो. म्हणूनच पाखऱ्यानं तिला हैदऱ्यापासून वाचवण्यासाठी आपल्या घोड्यावर उचलून घेतलं होतं. बाजूनच घोडा खिंकाळण्याचा आवाज आला म्हणून पाखऱ्यानं नजर टाकली तर नाम्या घोडदौड करीत येत होता. आता काय? नाम्याला आपण डोईजड आहोत. त्यानं जर मोगाला आपल्या पाठीशी चिपकून बसलेलं पाहिलं तर तो आमदार साहेबाकडे नको ते सांगणार. मर्यादा सोडली म्हणणार. नाम्या त्याच्याजवळ आला तेव्हा त्यानं हैदऱ्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहिलं. पण पाखऱ्याला त्याच्या त्या वेगळ्या नजरेची भीती नव्हती. तसा तो कोणाला भीक घालणारा नव्हता. नाम्या त्याच्यापुढं घोडदौड करीत निघून पण गेला. तो आपल्या आधी वाड्यावर हजर होणार आणि पाखऱ्या, मला घोड्यावरनं उतरू दे. मेघा सावध शब्दात बोलली. मी नाही तुला उतरू देणार. का? तू माझ्या पाठीशी आहेस. तू माझ्या पाठीशी असल्यावर मला कुणाची भीती वाटणार आहे? पाखऱ्या, मी तरुण पोर तुझ्या पाठीशी म्हणल्यावर तुला भीती नाही, पण मला भीती आहे की. कसली भीती? आमदार साहेब म्हणतील पोर जंगलपट्टी राखणदारा मागं लागली आहे म्हणून ती त्याच्या मागं बसली आहे. मगाशी तू पुढं होतीस, मी तुझ्या मागं बसलो होतो, तेव्हा मी तुझ्या मागं लागलोय असं नाही तुला वाटत? ते ऐकलं आणि मोगानं पटकन त्याच्या गालावर आपले ओठ ठेवले. घोड्यावरनं आपण दौड करतोय, असं करताना आपण खाली पडू की काय ह्याची तिनं पर्वा केली नाही. हे काय मोगा, माझ्या गालाला तुझे ओठ का लावलेस? ह्याचा अर्थ तुला कळला नाही? मी काय तुझ्यासारखा कालही शिकलो नाही. शाळा तरी शिकला की नाही? शाळा शिकलो की, आश्रमशाळेत. कितवीपर्यंत शिकलास? 10वीपर्यंत गेलो. म्हणजे कॉलेज शिकला नाहीस तू? ठाकराच्या पोराला काय करायचं कॉलेज? मी नाही का ठाकराची पोर असून शिकले मी. आमदाराची लेक तू, त्यात जंगलपट्टी तुमची.
मोठा वाडा तुमचा. तू चांगल्या वाड्यात नाही तर बंगल्यात जाशील. काय सांगावं, आदिवासी मंत्र्याच्या घरात बी सूनबाई म्हणून जाशील. वा, तू बराच मला फसवतोयस. काय, तुला मी फसवतो? ते कसं काय? तूच मला पाहिजे हे तुला माहीत असून बी दुसरं घर तू का दाखवतोस? वाडा एकदम जवळ आला तरी मोगानं पाखरेला घोड्यावरनं उतरू दिलं नाही. वाड्याजवळ आमदार साहेब लाडबाबा खुर्च्या टाकून बसले होते. त्यांच्या दोन्ही बाजूला वाड्याचे सारे राखणदार होते. जंगलपट्टीचा राखणदार नाम्या पण उभा होता. नाम्या आमदार साहेबांच्या कानाला लागला होता. मोगाला सारे राखणदार माहीत होते. प्रसंग कसा निभावून न्यायचा ते तिला माहीत होतं. वाड्याजवळ घोडा येताच पाखऱ्यामागं बसलेली मोगा धाडकन खाली पडली. तिने मान टाकली होती. तिने डोळे मिटलेले होते. मोगा, मोगा, लाडबाबानं मोठाच आवाज केला. आमदार साहेब पण मोगाच्या ते बेशुद्ध पडल्यानं गडबडून गेले. वाड्यापर्यंत आवाज गेला होता. मोगाची आई सोनाबाई पाण्याचा तांब्या घेऊन वाड्याबाहेर धावत आली. आपल्या लेकराला काय झालं म्हणून ती गहीवर घालायला लागली. ती मोगाच्या डोक्याजवळ बसली. आपली बायको लेकीला पाणी न बाचता नुसती रडतच बसणार आणि उगा तमाशा दाखवणार, तेव्हा सारी सूत्र आपल्याकडे घेणं आवश्यक आहे याच्या आमदार साहेबांना कल्पना आली. पाखऱ्या, मोगाला तू उचलून वाड्यात घेऊन चल. आमदार साहेबांनी पाखऱ्याला आवाज केला. काय, पाखऱ्यानं मोगाला उचलून वाड्यात न्यायचं? मोगाची आई सोगा बोलली. हां, पाखऱ्याच मोगाला उचलून वाड्यात नेणार, बाकी तिला हात कोणी लावायचा नाही. आमदार साहेब पक्क्या आवाजात बोलले. पाखऱ्या क्षणभर गडबडला पण तो लगेच सावरला. आमदार साहेबच हुकूम करतात म्हटल्यावर मग काय. पाखऱ्यानं मोगाच्या मानेखाली डावा हात आणि तिच्या मांड्यांखाली उजवा हात घातला आणि त्यानं तिला उचललं. तिची उभार छाती त्याच्या हनवटीला लागली. तेव्हा त्याला क्षणभर वाटून गेलं की आमदार साहेब आपल्या पेकाडात लात घालणार. आमदार साहेब लाडबाबाच्या लक्षात पण ती नाजूक गोष्ट आली होती, तरी ते बोलले नाहीत. पाखऱ्यानं सावकाशपणे पावलं टाकत मोगाचा तो तारुण्यानं बहरलेला नाजूक देह वाड्याच्या दरवाजातून आत नेला आणि बैठकीच्या गादीवर ठेवला. मोगानं आपल्या ओठानं पाखऱ्याच्या चेहऱ्यावर फुंकर घातली. एक डोळा बारीक करून ती काहीशी हसली. पाखऱ्याला मोगाचा तो इशारा होता. पाखऱ्याला ते सारं अजबच होतं. आमदार साहेबाच्या वाड्याकडे तो येतो काय आणि साऱ्या अजब घटना होतात काय. लाडबाबानं आपल्या डाव्या हातानं पाखऱ्याची पाठ थोपटली. बोलला. आमदार जांबुवंतानं समज सांगितलंय. तू होतास म्हणून माझी मोगा वाचली. हैदऱ्यानं पुरीचा मुर्दा पाडला असता. तू तिला घडदोड करीत अल्लादवर उचललीस आणि तिला लांब पळवलीस. बेस केलंस. पोर अजून त्या धसक्यानं बेसूद आहे बघ. लाडबाबाच्या त्या बोलण्यावर पाखऱ्याला हसावं की रडावं ते कळच ना. त्यात आमदार साहेबने आपल्या जॅकेटाच्या खिशात हात घालून 100च्या 5 नोटा काढून त्याच्या हातावर ठेवल्या. बोलले. लाख मोलाचा जीव वाचवलास तू. पाखऱ्यानं त्या 100च्या 5 नोटा आमदार साहेबांच्या हातात दिल्या. बोलला. साहेब, तुम्हाला मोगा साहेबांचा जीव लाख मोलाचा आहे, पर मला तर त्यांचं मोल बी करू नाही वाटतं. तेव्हा मलाही तुमचं बक्षीस नको. साहेब, पाखऱ्यानं 500ची बक्षिसी नाकारली. तुमचा अपमान आहे या. नाम्यानं आपली अक्कल पाजळली. नाम्या, हाच तर तुझ्यात आणि पाखऱ्यात फरक आहे. कसला फरक? पाखऱ्याला मोगा लाख मोलाची वाटली नाही, तिची किंमतच होऊ शकत नाही असं त्याचं म्हणणं. म्हणून त्यानं तिला वाचवलं, याचं बक्षीस नाकारलं. म्हणजे पाखऱ्याला मोगासाहेब काय माती मोलाच्या वाटतात काय? नाम्यानं जीभ उचलून टाळ्याला लावली. नाम्या, मी खरं बोलू? बोला की. पाखऱ्याची किंमत काय हाय हे तुझ्या गोदाला विचार. पाखऱ्याची जी किंमत हाय ती तुला बरोबर सांगेल. समजलं? मोगाचा विषय बाजूला पडला आणि नाम्याची गोदास्थिती विषय बनली. चिमण्या, चिलम्या, चिम्या, यम्या, पांडा, पारा नाम्याकडे खिजल्या गळत पाहायला लागले. नाम्या, तुझी गोदा म्हण नदीच्या डोहात सुसरीगत पडून राहते.
चिलम्यानं बेडकाच्या पोटागत नाक फुगवलं. नाम्या, तू या चिलम्याला सांगून ठेव, त्या नदीच्या डोहाकडे जाऊ नकोस, नाहीतर ती सुसर तुला पाण्यात उडून खाऊन टाकील. चिमण्यानं नाम्याला ढूस दिली. आपल्या जवान पोरीवरनं चाललेलं असलं बोलणं कोणाच्या बापाला आवडलं? नाम्या मनातनं दुखावला, खंतावला. आपण मोगा आणि पाखऱ्याचा बादरापण संबंध जोडायला गेलो, आमदार साहेबांना ठिणगी लावायला गेलो, तर असा डाव अंगाशी आला. डाव असा अंगाशी येणं काही खरं नाही. आमदार साहेब, आज मर्याईची जत्रा. धर्म्या कोळी आपला रेडा घेऊन तयार आहे. आपल्या हैदऱ्याला हजर करायला पाहिजे. पाखऱ्याला बाकीची फालतू बकवास नको होती. पाखऱ्याच्या त्या बोलण्यानं लाडबाबा भानावर आला. तो मर्याईचा भक्त. मर्याईची पालखी निघाली की तिला पूजायचा मान त्याचा होता. त्यात त्याचा रेडा शेवटी मोठी झुंज जिंकायचा. पाखऱ्या, मी तर ऐकलं की धर्म्याचा रेडा आपल्या हैदऱ्यानं नदीकडे धडकीनं उडविला. आमदार साहेब, असं असलं तरी ही कशी लोकांसमोर झालेली झुंज नाही. लोकांच्या समोर असली झुंज झाली तर ती खरी झुंज. मग त्यात कोण बी जिंको. वाह, शहाणा आहेस पाखऱ्या. तुमच्या जंगलपट्टीचा राखणदार आहे मी. आमदार साहेबला पाखऱ्याचा अभिमान वाटला. सर्वांसमोर झुंज महत्त्वाची, त्यात कोणी हारो किंवा जिंको ही गोष्ट गाऊन ज्याच्या ताकद असेल त्याला विजय मिळणार. आपला हैदऱ्या तसा ताकदीचा. त्यो धर्म्याच्या रेड्याला भारीच बसणार. पण ती झुंज लोकांसमोर हवी. जांबुवंता, झाली ना पारख पाखऱ्याची? पाखऱ्या म्हणजे जिंदा दिल हाय. त्यानं मला वाघाच्या तावडीतनं वाचवलं, मोगाला हैदऱ्याच्या तावडीतनं वाचवलं. मी माझं कर्तव्य केलं. नाम्याच्या गोदाला बी तू माकडांच्या तावडीतनं सोडवलं. आमदार साहेब बोलले. मी काही केलं नाही. मला ती गोदा कोण हे बी माहीत नाही. पाखऱ्यानं गोदा प्रकरण लपवायचं ठरवलं होतं. त्याला उगाच बदनाम व्हायचं नव्हतं. त्यांचं हे सर्व चाललं असताना धर्म्या कोळी वाड्याच्या दरवाजातून चौकात आला. कोण? धर्मा, ये बाबा. धर्मा गर्विष्ठ होता. त्याला जमीन तशी काही फार नव्हती. घर बी साधं झावळ्याचं, पण त्याच्यात गुरमी जादा होती. आमदार साहेब चांगला श्रीमंत माणूस, पण त्याच्याशी तो स्पर्धा करायला बघत होता. प्रत्येक वर्षी त्यांच्याच रेड्याशी तो आपला रेडा झुंजीसाठी तयार करत होता. दरवर्षी रेडा बदलत होता. एका तरी वर्षी आपण आमदार साहेबाचा रेडा झुंजीत हरवणार हे त्याचं स्वप्न होतं. आमदार, मी रेडा आणलाय ना. वा, बरं, मग तुम्हाला त्यो पाहायचा असेल तर तो तुमच्या तोतापुरी आंब्याच्या झाडाला बांधला आहे. मला कशाला तो दाखवायला आणला? मग कोणाला दाखवायचा? आमच्या नव्या गड्याला दाखवायचा. त्याला काय करतंय झुंजीतलं? धर्म्या उद्धटपणे बोलला. पाखऱ्याला तो ओळखत होता, पण तो त्याला किंमत द्यायला तयार नव्हता. पाखऱ्या, तू ह्याला ओळखलास का? हा धर्म्या ठाकर. मी ह्याला ओळखत नाही, पण ह्याच्या रेड्याला मी चांगला ओळखतो. पाखऱ्या हात जोडत बोलला. ते ऐकलं आणि धर्म्यानं पाय आपटला. जळजळीत नजरेनं त्यानं पाखऱ्याकडं पाहिलं. आमदार, असल्या फाटक्या माणसाशी मला बोलायला टाईम नाही. धर्म्या, पाखऱ्या फाटका नाही, मनात श्रीमंत आहे त्यो. पाखऱ्या हाय म्हणून माझा हैदऱ्या एवढा दंगा करायला लागला आहे. गावातल्या रेड्यांना तो आता दे माय धरणी ठाय करायला लागला आहे. झुंज होई तोवर तुझ्या रेड्याला जपून ठेव, नाहीतर उगा त्याचा मागचा नाहीतर पुढचा पाय मोडायचा. झुंज न होताच मग हैदऱ्या उगा झुंजीचं पहिल्या नंबरचं बक्षीस मिळवणार. हे आमदार ह्या पाखऱ्याचं कौतुक करतात. पाखऱ्याशिवाय ह्यांच्याकडे दुसरा विषय दिसत नाही. आपण आपल्या रेड्याचं कौतुक सांगायला आलो तर आमदार साहेब, निघतो मी. आता भेटू मर्याईच्या देवळाच्या मैदानात. तिथं आता मी येणार नाही. मग कोण येणार? आमचा पाखऱ्या येणार. लाडबाबांना आवाज दिला. आमचा पाखऱ्या?
हा पाखऱ्या पार ह्यांच्या वाड्याचा झाला. धर्माचं डोकं म्हणजे संशयाचं वारूळ. त्या वारुळात मग अनेक विषारी तर्कांचे साप वळवळ करायला लागले. आमदार साहेब, या पाखऱ्याला लई डोक्यावर घेऊ नका. का? मला काही इशारा द्यायचा आहे का? तुमच्या वाड्यात तुमची जवान तरुण अशी लेक आहे, तिला हा फूस लावून पळून नेण्याची शक्यता आहे, असं सांगण्याचं त्याच्या पार जिभेवर आलं होतं. पण तसं बोलणं म्हणजे त्या वाड्याला आग लावण्याची आगळीक करण्यासारखं होतं. मी तुम्हाला इशारा देत नाही, पण तुम्ही ह्या पाखऱ्याला जरा लांब ठेवा. तो इस्तव आहे इस्तव, तुम्ही भाजल्या बघा राहणार नाही. धर्म्या बोलला. धर्म्या, तू बी ह्या पाखऱ्यापासून जरा जपून राहा. तू बी भाजल्या बघा राहणार नाहीस. आमदार साहेबनं त्याला बी इशारा केला. मला काय तो आग लावतोय? मी काय साधा माणूस नाही. त्याच्या बारशाच्या घुगऱ्या खाऊन आलोय मी, समजलं? म्हणजे तू ह्या पाखऱ्याला लहानपणापासून ओळखतो का काय? लाडबाबानं धर्म्याला विचारलं. पाखऱ्याच्या बारशाच्या घुगऱ्या खायला मी कशाला जाऊ? त्याचा माझा काय संबंध? नाही, मला तू म्हणालास की त्याच्या बारशाच्या घुगऱ्या खाऊन आलोय. माझा म्हणायचा मुद्दा नाही कळला आमदार तुम्हाला. चालायचंच, मी फक्त भाषणं करतो. लोकांचं बोलणं ऐकून त्याचा अर्थ लावायचं कुणा पुढारला कळतं का सांग? आमदार साहेबांना आपल्या पद्धतीने त्याला जोडा आणला होता. धर्म्या थांबला नाही. ह्या वाड्यात पाखऱ्याचं प्रस्थ माजलं एवढं मात्र त्याला कळलं होतं. धर्म्या गेला. जाताना त्यानं आपला तोतापुरी आंब्याच्या झाडाला बांधलेला रेडाही नेला. त्या रेड्यात ताकद होती. आमदार साहेबनं तो रेडा पाहिला. हैदऱ्यापेक्षा तो ताकदीनं मोठा होता, पण त्याला पाखऱ्यानं चांगला जोखला होता. पाखऱ्या, तुझा हैदऱ्या कुठं आहे? त्याचा पत्त्या? त्याला शोधावा लागेल. पाखऱ्या भानावर येत बोलला. बघ तू, नाहीतर मर्याईच्या मैदानात सांच्याला तो धर्म्या आपल्या रेड्याला उभा करील झुंजीला, आणि आपल्या हैदऱ्याचा पत्त्या नसणार. म्हणजे पार संपलाच विषय. आमदारला हरवलं म्हणून तो धर्म्या लगेच रौंदी होईल. पाखऱ्या बोलला नाही. त्यानं नाम्याकडं पाहिलं. नाम्याच्या ओठावर हसण्याची रेषा उमटली. तेव्हा पाखऱ्याला काहीतरी गडबड वाटली. हा जंगलपट्टीचा राखणदारांचा नाईक. बाकी राखणदार नाम्या आपल्याला सोबतीला घेतच नव्हता. स्वतःचंच प्रदर्शन करणं आवडायचं. आपल्या राखणदारांना तो अंतर ठेवून वागवायचा. त्यांना वाड्यावर तो कधी आणायचा नाही, एकटाच तो यायचा. नाम्या वाड्याबाहेर पडला. आपल्या घोड्यावर बसून तो गेला. चिमण्या, चिलम्या, चिम्या, पम्या, पांडा, पारा चौकातच उभे होते. चिमण्या, आज तुम्ही सर्वजण मर्याईच्या मैदानात सांच्याला हजर व्हायचं. मैदानाचा बंदोबस्त तुमच्याकडं. तालुक्यावरनं फौजदार त्यांचा फौजफाटा घेऊन येईल. तो सरकारी नियमाप्रमाणे बंदोबस्त ठेवील. आपला बंदोबस्त आपल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही करायचा. फौजदाराशी उगा हुज्जा घालू नका. पण समजा आमचं आणि फौजदारांचं वाजलंच तरी तुम्ही आपलं सरकार आहे की. चिलम्यानं आपला नेहमीचा फुगा फोडला. चिलम्याच्या तोंडावर चिमण्यानं हात ठेवला आणि त्याला बाहेर काढलं. सारंच राखणदार बाहेर पडले. पाखऱ्या तेवढा मागं राहिला. पाखऱ्या, आजपासनं तू माझा घोडा वापरायचा. लाडबाबा बोलला. तुमचा घोडा? नको, मला आमदार साहेबांनी घोडा दिला आहे, तो ठीक आहे. पाखऱ्यानं लाडबाबाच्या पायाला हात लावून म्हटलं. पाखऱ्या, हैदऱ्या बघ पहिला, त्याला चांगला तयार ठेव. धर्म्या ह्या वाड्यात इशारा देऊन गेलाय. झुंजीत हैदऱ्या जिंकला पाहिजे. पाखऱ्याला उगाच बोलायचं नव्हतं. हैदऱ्या कुठं गेलाय एवढंच त्याला शोधायचं होतं. हैदऱ्या नदीवर धर्म्याच्या रोपाला झटका देऊन कुठं गेला हेच त्याला कळत नव्हतं. त्याचा शोध लावणं तसं कठीण नव्हतं, पण तो हाती घेणं हे महत्त्वाचं होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य
कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.